हॅलो गाईज. तर हा व्हिडिओ रिलेटेड आहे नवरात्रीसोबतच कसा केला आम्ही नवरात्री सेलिब्रेशन. तर पहिल्या दिवशी लवकर उठून सगळी नवरात्राची जी पहिल्या दिवशीची तयारी असते ती केली होती. लवकर उठून महादेवांची पूजा केली. इथे तुम्ही बघू शकता महादेवांची पूजा केल्यानंतर एक प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी. रोजचा माझा दिनक्रम आहे. आणि नंतर आदल्या दिवशीच देवांना स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं त्यांच्या जागी व्यवस्थित, म्हणजेच देवघरात. आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी नवरात्र दिवशीच त्यांना मी पंचामृताने अभिषेक घालून नंतर त्यांना ही आहे शाकंभरी देवीची मूर्ती, जिचंच नवरात्र सध्या चालू होतं. त्यांनाच मी हळदी आणि कुंकवानं स्नान घातलं होतं, कारण पहिल्या दिवशी मला त्यांचा हळदी कुंकवाचा अलंकार करायचा होता. ही आहे व्यंकटेशाची मूर्ती, जे आहेत कुलदैवत, आणि हे आहेत बाकी सगळे देव, गणपतीजी, कृष्णाची मूर्ती, अन्नपूर्णा माता. या सगळ्यांना सुद्धा पंचामृताने अभिषेक घालून त्यांना सगळ्यांना त्यांचे व्यवस्थित वस्त्र आदल्या दिवशी जे धुवून व्यवस्थित ठेवले होते त्या सगळ्यांना त्यांचे वस्त्र घालून त्यांना त्यांच्या व्यवस्थित जागेवर मी बसव, कारण नवरात्रात एकदा आपण देव बसवले की ते हलवता येत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित अलंकार करण्यासाठी मी शाकंभरी देवीची मूर्ती ही पुढे ठेवली होती. आणि पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकता हा हळदी कुंकवाचा अलंकार केला होता. हळकुंडाचा हार मी त्यांना घातला होता पहिल्या दिवशी. हे जे डेकोरेशन केलं होतं ह्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. माझा पहिला व्लॉग आहे तो, आणि हा आता माझा दुसरा व्लॉग आहे. तर पहिल्या दिवशी देवांना पूर्ण अभिषेक घातल्यानंतर होती नैवेद्याची तयारी चालू. तर नैवेद्यात पुरणपोळी होती. पहिल्या दिवशी पुरणाचा मान असतो, तर ही पुरणाची आरती होती आणि पुरणाचा नैवेद्य होता. तर हा होता पहिला दिवस. तर दुसऱ्या दिवशी केला होता मी बांगड्यांचा अलंकार. या छोट्या छोट्या बांगड्या मी विशोवरून घेतल्या होत्या, आणि नंतर या 9 प्रकारच्या काचेच्या कलरच्या बांगड्या, ज्याने देवीला अलंकार मी केला होता. 9 कलरच्या 9 सेट आणले होते, आणि देवीच्या गळ्यात घालण्यासाठी या छोट्या छोट्या बांगड्यांचा हार मी इथे बनवला होता. देवीच्या लहान मूर्त्यांना घरातल्या आपण अशा प्रकारे छोट्या बांगड्यांचा अलंकार करून घालू शकतो किंवा हार करून घालू शकतो. मोठ्या बांगड्यांमध्ये देवी झाकून जाते. घरातल्या मूर्त्या खूप लहान असतात, त्यामुळे अशा छोट्या छोट्या बांगड्या तुम्ही नक्कीच देवीसाठी वापरू शकता. आणि या खूप छान मूर्त्यांवर दिसतात ही जेव्हा आपण त्यांचा अलंकार करतो. तर हा केला होता दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अलंकार हा बांगड्यांचा मी केला होता, कारण दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी अलंकार केला नाही. तिसऱ्या दिवशी केला होता हा विड्याच्या पानाचा अलंकार. विड्याची पानं आणि केळीची पानं बॅकड्रॉपला मी लावली होती, आणि हा होता तिसऱ्या दिवशीचा अलंकार. नंतर आम्ही बाजारात जाऊन संक्रांतीसाठी वगैरे, कारण संक्रांती येतच होती आणि संक्रांतीसाठी सुगड आणले होते. तर मला देवीचा अलंकार करायचा होता पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, म्हणून हे सगळे सुगड मी आणले होते. छोटे छोटे सुगड बघू शकता तुम्ही, खूपच स्वस्त दरात 1 रुपयाला एक असा हा सुगड मिळाला होता लहान. आणि हे 5 मोठे सुगड आणले होते, आणि खूप साऱ्या भाज्या, कारण भाज्यांची देवी आहे शाकंभरी, म्हणजे शाक म्हणजेच भाजी, आणि त्यावरून तिचं नाव शाकंभरी असं आहे. तर त्या दिवशीच तिला भाज्यांचा अलंकार केला जातो. आणि हा तुम्हाला फास्टमध्ये व्हिडिओ दाखवत आहे, कारण हा व्हिडिओ जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल तर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण देवघरामध्ये भाज्यांनी सजावट केली होती. खूप सुंदर वाटतं. आणि बनशंकरीचं जे बदामीचं देऊळ आहे किंवा इतरत्र कुठेही देऊळ आहे, त्या दिवशी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, म्हणजे जो पल्ले धब्बा असं कन्नडमध्ये त्याला म्हणतात, तर या दिवशी देवीला पूर्ण भाज्यांचा अलंकार केलेला असतो. तर या दिवशी मी सुद्धा घरी पूर्ण भाज्यांनी ज्या अवेलेबल मार्केटमध्ये आहेत त्या सगळ्या भाज्या आणून त्यांना अलंकार केला होता. हे देखील आमचंच देवघर आहे, जे माझ्या चुलत सासूबाईंचं घर आहे तिथेही आम्ही या प्रकारे फळांचं डेकोरेशन, भाज्यांचं डेकोरेशन केलं होतं. खूप छान खूप सुंदर दिसत होतं, आणि मनाला एक प्रसन्न भावना देऊन जातं. अशा वेळेला आपण काहीतरी करतो आणि आपण जेवढं धडपडून करू आणि ते सगळं काम पूर्णत्वाला येतं, तेव्हा बघण्यात खूप प्रसन्न वाटतो. नंतर सगळ्यांनी पंचपक्वान्नाचा आस्वाद घेतला होता, आणि संध्याकाळी माझ्या सासूबाईंनी केली होती शेवंतीच्या फुलांची वेणी माझ्यासाठी आणि माझी जावेसाठी. तर आम्ही तयार होऊन मस्तपैकी कुमारिकांचं पूजन केलं. छोट्या छोट्या 2 आमच्या गोड कुमारिका घरी आल्या होत्या. कुमारिकांचं पूजन, कारण बनशंकरी देवी ही कुमारिका आहे असं मानलं जातं, त्यामुळे कुमारिकांना या नवरात्रामध्ये खूप मान दिला जातो, आणि म्हणूनच कुमारिकांचं पूजन या दिवशी केलं आम्ही.
मी व माझ्या जावेने दोघींनीही कुमारिकांचं पूजन केलं, त्यांची ओटी भरली, त्यांच्याकडून भरपूर आशीर्वाद घेतले आणि इथे आम्ही एकमेकींनाही हळदी कुंकू लावून एकमेकींची ओटी भरली. या आहेत माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई. खूप सपोर्ट आहे त्यांचा प्रत्येक गोष्टीत, सगळ्याला फ्रीली आणि फ्रीडम देतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी करणं घरात इझी जातं. आणि ही बघा, ही आहे आमची कुमारिका श्रावणी आणि ही आहे माझी जाऊ तेजस्विनी. तर इथे ओटी भरते आणि आमच्या सासूबाई आहेत. खूप छान पल्लेदबाचं सेलिब्रेशन आम्ही केलं त्या दिवशी, नऊवारी साडी अँड ऑल. आणि सासूबाईंनी शेवंतीची वेणी खूप मनापासून केली होती, त्यांना खूप आवडली. आम्हाला केसात त्यांनीच वाळून दिली होती. आणि ही आहे माझी फॅमिली, ह्या आमच्या 2 कुमारिका, हे आहेत माझे मिस्टर, हे आहेत माझ्या जावेचे मिस्टर, माझे दीर. आणि दुसऱ्या दिवशी होती भोगी आणि नवरात्राचा लास्ट दिवस, पौर्णिमा होती. आणि ही आहे संक्रांत, संक्रांतीची पूजासुद्धा केली होती. आणि ही आहेत माझे 2 गोडीले पिल्लू, जे संक्रांतीसाठी झाले आहेत तयार तिळगुळ वाटण्यासाठी. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर व्लॉग आवडत असतील तर लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला व्लॉग.